सर्व ध्यानी मास्टर्सचं खूप खूप स्वागत आहे आजच्या ध्यान सत्रामध्ये. आज जसं मी ग्रुपवर टाकलंय तुम्हाला तर हे ध्यानाचं एक मासिक आहे, ध्यान महाराष्ट्र म्हणून, ज्याच्यासाठी मी नाव नोंदणी केली होती. काहीतरी वर्षाची यांची काहीतरी अ, 1 वर्ष सदस्यत्व ह्यांचं 600 रुपये काहीतरी भरायचे आणि हे ध्यान मासिक तुम्हाला घरपोच येतं. तर ह्याच्यामध्ये माहिती तर बरीच आहे, की ध्यानाचे कसे काय काय कार्यक्रम असतात, झालेल्या कार्यक्रमांबद्दल माहिती, आपल्या 7 चक्रांबद्दल माहिती दिली जाते आणि लोकांना जे अनुभव आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये छापून येतात. तर हे आज विशेष करून मला आज हे सगळ्यांना सांगायचं का होतं, ह्याचं कारण असं आहे की अक्कलकोटला परवा 26, 27 आणि 28 जुलैला 3 दिवसाचं शिबिर घेण्यात आलं. ह्या पिरामिड आपली संस्था, ज्या संस्थेचं आपण ध्यान करतो, पिरामिड संस्था, ज्यांचा लोगो पण पिरामिडच्या आकाराचा आहे. आणि ह्याचं सांगण्याचं जे पत्रीजी म्हणून जे होते, जे फाउंडर होते, ज्यांनी ही संस्था स्थापन केली, 2022 मध्ये त्यांनी शरीर सोडलं. ते आता नाही आहेत, पण त्यांची जी सगळी जी लोक त्यांनी लाखो लोक जमवली, त्या लोकांचं हे पुढचं ध्येय आहे की घरोघरी ध्यान पोहोचलं पाहिजे, कुठलंही शुल्क न घेता. कुठलेही 1 रुपया ती कधी कुणाकडून घेत नाहीत आणि हे ध्यान सेवा घरोघरी आपल्या सगळ्यांपर्यंत हे ध्यान पोहोचलं पाहिजे, अशी ही लोक काम करतात. आपल्या ध्यान संस्थेमध्ये जी लोक ध्यान करतात त्यांना मास्टर असं म्हटलं जातं, ध्यानी मास्टर. तर मला खास करून ह्या मासिकाबद्दल तुम्हाला सांगायचंय. हे मासिक जर खरंच तुम्ही घ्या, हे तुम्हाला घरपोच येतं आणि ह्याच्यातून माहिती मिळते, अनुभव मिळतात आणि त्या संस्थेला पण आपल्याकडनं एक थोडी मदत होते, की जेव्हा आपण त्यांना 600 रुपये वर्षाचे देतो तेव्हा ही मदत म्हणून पण त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि आपल्यालाही खूप छान माहिती याच्यातून मिळते. तर ह्याच्यामध्ये जे आपले सोलापूरचे ह्याचं जे पब्लिशिंग ह्याचं सोलापूरला होतं, ह्याचे जे मुख्य संपादक आहेत ते ब्रह्मर्षी शशिकांत जोशी, ज्यांना मी भेटले होते पुण्यामध्ये. एका ध्यानाचा कार्यक्रम झाला होता पौर्णिमेला, तेव्हा मी यांना भेटलेली आहे. त्यानंतर सगळी जी संपादकीय टीम आहे, मार्केटिंग टीम, ती पुण्यातली आहे. काही लोक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आहेत, जसं की सोलापूरचेच आनंद गांगजी म्हणून जे सीए आहेत, ते ह्याचे मार्केटिंग टीम मध्ये आहेत. अजून रुजुता सावंत वगैरे अशा सगळ्यांची इथं त्यांनी माहिती पण दिलेली आहे. आता ह्या वेळेसच्या ह्या ध्यानाच्या मासिकामध्ये जे सोलापूरला जे झालं ते श्री स्वामींच्या मार्गदर्शनाखाली झालं. त्यांची प्रेरणा होती, पत्रीजींची प्रेरणा होती. अचानक फोन आला त्यांना की आता आपण हे ध्यान सोलापूरपासून सुरुवात करायचं, उत्तर भारतामध्ये ह्या ध्यानाची शिबिरं घ्यायची आहेत आपण. आणि सोलापुरामध्ये पहिलं शिबिर घेण्यात आलं. त्यामध्ये एक अनुभव मी तुम्हाला, छोटासा अनुभव आहे तो वाचून दाखवणार आहे, जो मला स्वतःला खूप आवडला. खूप स्त्रियांचे अनुभव जास्त छापून आले त्याच्यामध्ये यावेळेस. जसे की अम, उज्ज्वला घाटोळ शेगाव यांचा पण खूप छान अनुभव आहे. त्यानंतर वीणा पांडे नागपूर यांचा अनुभव आहे. नंतर अनिता माने म्हणून आहेत, ज्यांना आपल्या ब्रह्मरंध्रातून, जे मी तुम्हाला सांगते, सहस्त्रारामधून जांभळा रंग पूर्ण ध्यानाला बसल्यानंतर जाणवला आणि असं दिसलं की पूर्ण पृथ्वी जांभळ्या रंगामध्ये बुडून गेली. असा त्यांचा अनुभव त्यांनी इथे सांगितलाय. आणि हे अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे येतात. एक अनुभव दुसऱ्या अनुभवापासून वेगळा असू शकतो. तुम्ही ध्यानाच्या कुठल्या ऊर्जेवर आहात त्याच्यावर हे अनुभव अवलंबून आहेत. तर असे वेगवेगळे सुंदर अनुभव ह्यावेळेसच्या ह्याच्यात आलेत. तर एक अनुभव मला आवडलेला मी सांगते. हे मौन ध्यान होतं 3 दिवसाचं. आपल्या ध्यानामध्ये ना मौनाचं खूप महत्व आहे. एक दिवस जर तुम्ही मौन पाळलं, बोलला नाही, तर तुम्ही खूप ऊर्जा साठवता. एनर्जी सेव्हिंग. लोड शेडिंग कसं असतं, लाईट घालवतात जेणेकरून त्या विभागातली जी एनर्जी आहे ती सेव्ह होते. म्हणजे हजारो घरांमधली जर एनर्जी 2-2 तास वाचली तर विचार करा आपण किती पॉवर सेव्ह करतो, है ना. तर लोड शेडिंग जे आहे ते आपल्या शरीराला पण लागू आहे. जर आपण एक दिवस नाही बोललो समजा, तर जी बोलण्यातून ऊर्जा बाहेर जाते. तर मौनाचं खूप महत्व आपल्या ध्यानामध्ये सांगितलंय. तर जमत असेल तर एक दिवस आठवड्यातून मौन व्रत पाळा. त्याचा तुम्हाला खूप फरक जाणवेल की तुम्ही एनर्जेटिक फील कराल. सतत जर थकवा येत असेल, थोड्याफार गोष्टी केल्यानंतर आपल्याला डोकं चालत नसेल, खूप आपलं विचार करणारं काम असेल, घरातलं सुद्धा असतील, तर तुम्हाला खूप प्रोडक्टिव्ह जाणवेल की मी एवढं काम करून पण मी थकत नाहीये. हा अनुभव तुम्हाला यायला लागेल जर तुम्ही हळूहळू आपल्या बोलण्यातली पण एनर्जी जर कमी केली, मौन व्रत पाळलं तर. तर ह्यांचा अनुभव आहे. समर्पिता देव्यानी नांदुरा म्हणून आहेत, त्या नांदुराच्या आहेत. तर त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलाय की 800 लोक होती या शिबिरामध्ये आणि त्यांनी सांगितलंय की
हे लाईव्ह जसं आपण संगीत लावून करतो ना, तर संगीत ध्यान हे आपली विशेषता आहे, की संगीत जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा ते संगीताचे जे स्वर असतात, ज्या माणसाने ते वादन केलेलं आहे, तबला असेल, वीणा असेल, बासरी असेल, म्हणून आपल्याकडे संगीत ध्यानाचंच महत्व जास्त आहे. तुम्ही शांततेत पण करू शकता, पण संगीत जेव्हा आपण ऐकतो त्याचे जे स्वर असतात, प्रत्येक नोट त्याचा तो आपल्या शरीरामध्ये काम करतो. बऱ्याचशा पेशंटना सुद्धा संगीत थेरपी, म्युझिकल थेरपी केली जाते. जसं ते तिबेटियन बाऊल असतात असे वाडगे असल्यासारखे, आणि त्याला असे वाजवून वाजवून त्या माणसाला बरं केलं जातं. तर ही हिलिंग प्रोसेस आहे, एक उपचार पद्धती आहे. त्याप्रमाणे यांनी सांगितले की जेव्हा त्यांना सुरू झालं तर त्यांना अनुभव काय आला, जेव्हा दुसऱ्या दिवशी गोविंदा श्रीनिवास हे भजन चालू होतं आणि त्याच्यावर त्यांना ध्यान सुरू होतं, तेव्हा त्यांना शंख चक्र गदा दिसले. त्यानंतर सहस्त्रारामधून लक्ष्मीचं अवतरण झालं. त्या पाठोपाठ माता सरस्वती श्री विष्णू आले, हे दिसत होतं त्यांना. तिरुपती बालाजी दिसले. हे सगळं माझ्यामध्ये उतरत होतं. त्यानंतर या सर्वांचे एका चमकदार शाळीग्रामामध्ये रूपांतर झालं आणि ते माझ्या हृदय चक्रामध्ये स्थापित झालं. संध्याकाळच्या ध्यानावेळी मी मंचावर पत्रीजींच्या फोटो खाली बसले. त्यावेळी 1,44,000 मास्टर्स माझ्यामध्ये उतरले. माझी प्रत्येक पेशी एका नव्या ऊर्जेने पूर्णपणे भरली. आणि तिसऱ्या दिवशी, 3 दिवसाचं शिबिर होतं, तिसऱ्या दिवशी मध्ये त्यांना काय अनुभव आला, तर महादेव शिवजींबरोबर मी दांडिया खेळत होते. जेव्हा श्री स्वामी समर्थांचा मंत्र सुरू झाला तेव्हा साक्षात स्वामी समर्थ जमिनीपासून छतापर्यंत अशा भव्य स्वरूपात मला दिसले. शिबिराच्या सुरुवातीपासून शेवटच्या दिवसापर्यंत शेगावचे श्री गजानन महाराज यांनी माझ्यासमोर ऍस्ट्रल मास्टरच्या कार्याचे नियोजन केले. सुरुवातीला बाबाजी महाराजांचा फोटो हा भिंतीवर होता, पण नंतर ध्यानामध्ये तो कोणीतरी माझ्या समोर आणून ठेवला. म्हणजे जे मी तुम्हाला सांगते, महाअवतार बाबाजी ज्यांचा मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी जे पुस्तक आहे माझ्याकडे त्यांचा फोटो दाखवला होता. तर मी जेव्हा ध्यानात त्यांना बोलवत असतो, आपण ऊर्जेला आमच्याबरोबर ध्यानाला या, जेव्हा आपण आपल्या गुरूंना बोलवतो तेव्हा ते खरोखर त्या चेतनेनी ऊर्जेनी आपल्या ध्यानामध्ये येतात. तर हा अनुभव समर्पिता देव्यानी नांदुरा यांचा ह्या मासिकामध्ये छापून आलाय. तर हे जर मासिक तुम्हाला जर घ्यायचं असेल, ह्याची नाव नोंदणी वगैरे हे सगळं मी तुम्हाला डिटेल्स देते. हे तुम्ही घेऊ शकता, वाचा. ह्याच्यामध्ये 7 चक्रांबद्दल माहिती देतात मराठीमध्ये, आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे, पण हे मराठीमधलं मी मागवलंय. आणि सगळंच सांगतात ह्याच्यामध्ये, की आरोग्याबद्दल पण देतात. आणि 600 रुपये वर्षाला, म्हणजे आपल्याला पण एक चांगली माहिती मिळते, त्यांना सुद्धा एक मदत होते. आणि अनुभव वाचायला मिळतात लोकांचे, की लोकांच्या आयुष्यातला प्रवास त्यांचा कसा चालू आहे आता. त्यांना कुठल्या तर ह्याच्यात एका गृहिणीने दिलंय की खूप म्हणजे म्हणतो ना की खूप कष्टातून त्या ध्यानाला करतात, कारण घरात सपोर्ट नाहीये ध्यान करण्यासाठी. हे काय नाही ते लावलंय, पोथी पुराण पूजा देवाची सोडून हे काय ध्यान करत बसलंय, असं त्यांना घरातून बऱ्याच गृहिणींना हे होतं, की सपोर्ट मिळत नाही घरच्यांचा. तर त्यांनी सांगितलं की कशा कशा पद्धतीने त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांना ध्यान कर. मग त्या काय करतात की रात्री बसतात. बरेच जण अशा आहेत माझ्या ओळखीतल्या की ज्यांना घरात नाही, त्यांना त्या पसंत पडत या गोष्टी, मग ते रात्री बसतात. आणि आपण कुणाला फोर्स करायचा नाही की तुम्ही ध्यानाला बसा. मी माझ्या अनुभवावरून सांगते, ज्या लोकांना म्हणजे आता मी जेव्हा सुरुवातीला सांगत होते पटत नव्हतं समजा, ती लोक आपोआपच त्यांची वेळ आल्यानंतर, योग्य वेळ आल्यानंतर ध्यानात येतात. त्यामुळे आपण उगाचच ते टेन्शन घेत बसायचं नाही, अरे ध्यान कर ध्यान कर ध्यान कर. एकदा दोनदा तुम्ही सांगितलं, पटलं असेल त्या माणसाला, व्यक्तीला, त्या आत्म्याला, ठीक आहे, आत्मा समजा, शरीर समजू नका त्याला. त्याला पटलं, तो आत्मा, तो माणूस बसेल. नाही तर त्याची वेळ आल्यानंतर तो नक्कीच ध्यानामध्ये येईल. हा अनुभव सगळ्यांनी जो मी सांगितला, की असे वेगवेगळे अनुभव लोकांना येतात ध्यानामध्ये. फक्त एवढंच आहे की आपण कम्पेअर नाही करायचं की मला तर काही दिसलं नाही डोळ्यापुढं, मग मी ध्यान नीट करते का नाही. आपण एकदा श्वासावर लक्ष सुरू केलं की आपलं ध्यान सुरू झालं. फक्त आपण पूर्ण शरण जायचं, कुठलीही अपेक्षा न करता ध्यानाला बसायचं. तर हे मासिकाबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि ह्या मासिकातून जे गोष्टी आपल्याला कळतात त्या अगदी म्हणजे मोठ्या मोठ्या मास्टर्स जे ध्यान बरेच वर्ष झाले करतात अशा लोकांकडून पण लिहिलेल्या असतात. तर त्या आपल्याला योग्य वेळेतच आपल्यापर्यंत येतात. तर कधी कधी असं होतं की मी काही कुठला तरी प्रश्न असेल माझ्यासमोर, अचानक मासिक मी हातात घेते आणि ते पान उघडल्यावर मला तेच वाचायला मिळतं जे मला अपेक्षित उत्तर आहे. तर अशामुळं म्हणतो ना की आपण सत्संग घडतो आपल्याला एक चांगला, लोकांचा, की जी लोक चांगल्या व्हायब्रेशन्सला आहेत त्या लोकांच्या आपल्याला माहिती कळते, त्यांच्याबद्दल अनुभव मिळतात की कशी बाकीची लोक काम करतात. तुम्ही ही बघितलं असेल, सगळ्यांनी पिरामिड घालून बसले तिथं. तर हे पिरामिड जे मी तुम्हाला सांगते की आपली संस्था काय करते, प्रमोट करते पिरामिडच्या आकाराला. जसे की माझ्याकडे एक पिरामिड आहे,
तर मी तुम्हाला दाखवते. माझा पिरामिड आहे. हा. तर ह्याला अशी ही कॅप आहे, पिरामिड कॅप. तर इथं खाली त्याला असं दोरी आहे, मी हा असा घालते आणि असं लावून अशी मी ध्यानाला बसते. ह्याचं कारण असं आहे की हे जे हा आकार आहे ह्याच्यामुळे जी ऊर्जा आपल्या शरीरात येते ती 3 पटींनी वाढते. हे पत्रीजी जे स्वतः इंजिनियर होते, ज्यांनी संस्था स्थापन केली, त्यांनी हे सांगितलं की पिरॅमिडचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो. आणि म्हणून हे पिरॅमिड सगळी लोक ध्यानाला बसल्यानंतर तुम्ही बघा इथं सगळे वापरतात हे. तर हे असं आहे. हळूहळू जसं जसं आपण पुढे जाऊ ध्याना मार्गामध्ये, काही वर्षांनी वगैरे, 1-2 वर्षांनी वगैरे, तर मग हळूहळू आपल्याला ते जेव्हा आपली ऊर्जा चांगली होईल शरीरातली, आपलं शरीर पूर्ण निरोगी होईल, तेव्हा ते सगळं आपोआपच आपल्याला त्या गोष्टी समजायला लागतील. तर मी आत्ता जे तुम्हाला हे सांगतेय हे आहे माहिती, हे आहे, हे याला म्हणतात ज्ञान. आता तुम्ही, काही लोकांना जेव्हा आपण सांगतो ध्यानाबद्दल, ती लोक ऐकतात म्हणजे त्यांना फक्त ज्ञान मिळालं, इन्फॉर्मेशन मिळाली, माहिती मिळाली. पण मग मी इच्छा झाली, ठीक आहे, मला कळलंय की माझं शरीर मी नीट करू शकते ध्यान मार्गाने, औषध गोळ्या मुक्त मी होऊ शकते फक्त ध्यान करून. मग मी ध्यानात आले. म्हणजे मी काय केलं, ते प्रॅक्टिकली अप्लाय केलं. म्हणजेच काय झालं, मी ते करून हळूहळू माझं शरीर पूर्ण निरोगी केलं आणि मला मुक्ती मिळाली औषध गोळ्यांपासून, माझ्या कर्मांपासून. म्हणजेच ज्ञानाने मुक्ती मिळते हे जे म्हणतात, हे इथं आपल्याला कळतं की ज्ञान मिळणं, त्याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळणं, तुम्ही ते अप्लाय करणं तुमच्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिकली, ह्याच्यातून तुम्हाला ते कळणं की हे असं आहे. उदाहरण एक फक्त छोटंसं सांगते, की मी लहान असताना समजा आपण एखाद्या गोष्टीमुळे आपण रडतो. छोटस बाळ असेल समजा, शाळेत जाणार, आणि त्या गोष्टीसाठी ते अळून बसतं, रडत बसतं. काही वर्षानंतर ते खेळणं त्याला आवडत नाही, त्याच्यातला इंटरेस्ट निघून जातो आणि दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीच्या नादी लागतो. म्हणजेच काय झालं, त्याची जी बुद्धी आहे ती वर गेली, आता वाढली, त्याला कळलं ह्याच्यात काही नाहीये. मग त्या रडण्यातून, त्या मागे लागण्यातून तो त्रास जो त्या बाळाला पण होतो, लहान मुलांना किती त्रास होतो, कारण त्यांना कळतच नसतं. ते रडतात, त्रास देतात, म्हणजे त्यांना तो त्रासच आहे ना त्यांचा, तो मानसिक. ती मोठी झाल्यानंतर ते त्यांचं जे खेळणं आहे ते सुटलं आणि मग ते दुसऱ्याच गोष्टीच्या नादी लागतात. म्हणजे त्यांना काय झालं, त्यांना ज्ञान आलं की आता ह्याच्यात काही मजा नाहीये, त्यांना त्याच्यातून मुक्ती मिळाली. ठीक आहे. आपल्या आयुष्यात पण जी नाती आपल्या आजूबाजूला आहेत, जेव्हा आपल्याला कळतं की बाबा हा आत्मा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलाय, सहनशक्ती असेल. मागच्या जन्मात जी मी आज पोस्ट टाकली होती त्याबद्दल मी उद्या बोलेन सविस्तर, पण आज फक्त एवढंच सांगते की जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं तेव्हा आपल्याला मुक्ती मिळते. हे जे आपल्या संतांनी सांगितलंय हे असं आहे की ध्यानाने तुमचं आरोग्य चांगलं आहे हे तुम्हाला कळलं, पण जेव्हा तुम्ही खरंच ते तुमच्या आयुष्यात ध्यान सुरू कराल तेव्हा मुक्ती तुम्हाला आपोआप तुमच्या सगळ्याच विचारांची शुद्धी, मनाची शुद्धी, शरीराची शुद्धी, हे हळूहळू होत जाईल. आणि म्हणून असं म्हणतात की ज्ञान म्हणजे प्रकाश, प्रकाशातून मुक्ती मिळते. म्हणजेच आपण अंधाराच्या मार्गातून आता प्रकाशाकडे चाललोय. तर हे जे आपले संत सांगायचे ते मला हळूहळू, जसं जसं मी ह्या मार्गात आले तसं तशा गोष्टी, त्यांची एक एक वाक्य. गाडगे महाराज म्हणायचे की देव दगडात नाहीये, माणसात आहे. हे का म्हणायचे हे आता कळते की सगळ्या चेतना पृथ्वीवरच्या एकन एक चेतना, ज्याला श्वास आहे ज्याला श्वास नाहीये, हे सगळं सगळं त्या परमेश्वराने बनवलेलं आहे. जेव्हा समोरचा व्यक्ती, तुमची सासू असेल, सून असेल, मैत्रीण असेल, ऑफिसमधली लोक असतील, ज्यांनी तुम्हाला खूप त्रास होतोय, पण जेव्हा तुम्ही ते शिकताय तो पॅटर्न तिथंच ब्रेक होतो. आणि तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही ती गोष्ट शिकली, ती पुन्हा पुन्हा घडणार नाही, ती थांबेल. जोपर्यंत तुम्ही शिकत नाहीत, कुठल्या तरी परिस्थितीच्या मार्गाने ती गोष्ट तुमच्या समोर येत राहणार, होत राहणार, तसंच होत राहणार, ती व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत राहणार. म्हणून आपल्याला हे पॅटर्न आता हळूहळू ब्रेक करायचेत. आणि हे शिकण्यासाठी आपल्याला ध्यान आलेलं आहे. ध्यानासोबत आपण थोडे थोडे मी जे व्हिडिओ पाठवते ते ऐका, पीएमसी हिंदीवर जा, तिथे अनुभव ऐका. हे सगळं आपल्याला, हे सगळं ज्ञान आहे, हे मिळवा. ह्याच्यातून आपलं विचार शुद्धी, आपली वागणूक बदलेल, आपलं सगळंच बदलून जाईल हळूहळू. फक्त ध्यान करून काही गोष्टी आपल्याला समजणं महत्वाचं आहे. जसं हे व्हिडिओ असतील, हे मासिक असेल. ठीक आहे. तर बराच वेळ झालाय, आज 9:47 झाले. ठीक आहे, चला आपण ध्यानाला सुरुवात करू. हात जोडू आपले, लॉक, डोळे बंद, 3 मोठे श्वास घेऊ. नाकातून श्वास घ्या, तोंडाने सोडा.
पूर्णपणे रिलॅक्स. सकाळपासून आतापर्यंत जे काही ऍक्टिव्हिटीज, जे काही गोष्टी आपण केल्यात, बघितल्यात, कुणाशी बोलणं झालंय, कुणाबद्दल वाईट बोललोय, निंदा केली कुणाची, सगळं आपल्या तोंडातून जाणाऱ्या वाफेद्वारे बाहेर टाकून द्या. अजिबात अपराधीपणाची भावना ठेवायची नाही की मी असं बोलले, मी असं वागले. ते त्या क्षणापुरतं होतं. जे संपून गेलं तो क्षण गेला, तो भूतकाळ झाला. आपलं पूर्ण लक्ष आपल्या मस्तकावर घेऊन जाऊ. सहस्त्रार चक्र, कपाळ, दोन्ही डोळे. डोळे अगदी अलगद बंद करायचे. अगदी हलके, अर्धवट उघडे राहिले तरी हरकत नाही, पण हलके बंद करायचे. दोन्ही कान, दोन्ही गाल, गळा. त्या त्या अवयवांना तुम्ही हात पण लावू शकता जाणवत नसेल तर. दोन्ही खांदे एकदम ढिले सोडा. रिलॅक्स, ताठ बसायचे. मान, गळा पूर्ण ढिले सोडायचे, ताणून धरायचं नाही. दोन्ही दंड, आपले तळहात, हृदयावर लक्ष नेऊ. हृदयावर लक्ष, पूर्ण लक्ष आपल्या हृदयावर. आणि ज्यांना हृदयावर लक्ष नेल्यानंतर थोडा त्रास होतो त्यांनी अगदी 1-2 मिनिटच लक्ष द्या. पूर्ण ऊर्जा हृदयावर प्रवाहित होती. नैसर्गिक नॉर्मल श्वास चालू ठेवा. बघा आपल्याला हार्टबीट जाणवत आहेत का? धडधड हृदयाची जाणवत नसेल तर हात ठेवा, उजवा हात. सगळ्यांनी मनामध्ये एक वाक्य म्हणायचे. मी शरीर नसून शुद्ध चेतना आहे, आत्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे. त्यामुळं माझ्या ईश्वराचे, परमात्म्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. प्रेम, करुणा, क्षमा, अनंत ऊर्जा, सर्व व्यापकता, सगळीकडे मीच व्यापून आहे. जसा ईश्वर कणात कणात आहे, चराचरात आहे. जसा भक्त प्रल्हादानी खांबातून ईश्वराला समोर आणून दाखवलं आणि सांगितलं की तो फक्त देवळात नाहीये, मंदिरात नाहीये, तर माझ्या हृदयात आहे. जिथं जिथं ह्या सृष्टीचा कण आहे, क्रिएशन आहे, तिथं तिथं ईश्वर आहे. कारण ही सृष्टी निर्माण केली ईश्वराने, त्यामुळे त्याचं वास्तव्य सगळ्या चराचरात आहे. पूर्ण लक्ष आपल्या हृदयावर ठेवू. मला त्रास दिलेल्या प्रत्येक माणसाला मी प्रेम पाठवते आणि मी हलकी होते. कारण तो आत्मा मला काहीतरी शिकवण्यासाठी या पृथ्वीवर आलाय आणि त्याचा मी स्वीकार करते. आणि
आत्म्याला, त्या व्यक्तीला प्रेम पाठवते. त्या सगळ्यांचे चेहरे तुमच्या डोळ्यासमोर आणा आत्ता या क्षणाला. थोडंसं कठीण असलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला आपल्या हृदयातून प्रेम पाठवायचा प्रयत्न करा. म्हणजेच काय, त्याच्या चेहरा जो दिसतोय तुम्हाला, एक असेल अनेक असतील, त्या सगळ्यांना फक्त म्हणा, मी तुम्हाला प्रेम पाठवते, मी क्षमा करते. जरी ते अगदी मनातून हृदयातून येत नसेल तरी वरवरचा का होईना आत्ता म्हणू शकता. हळूहळू सवयीने ते आतून यायला सुरुवात होईल. जसे आपले संत होते, संत ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना इतका त्रास होऊनही त्यांनी कधीच कुणावर राग धरला नाही. कारण हृदयातून प्रेम पाठवणं, प्रेमाचा मोठा स्रोत त्यांच्या हृदयात होता. आपण थोडासा प्रयत्न त्यांच्याप्रमाणे करू शकतो. कारण आपल्याला त्या गोष्टी धरून बसल्यामुळे प्रचंड त्रास होतोय. आपल्या हृदयातून त्यांना म्हणा, मी माफ करते, तुम्ही काहीतरी शिकवण्यासाठी मला या जन्मात माझ्यासोबत आहात. मी तुम्हाला माफ करते, प्रेम देते, कारण मला पुढे जायचंय माझ्या प्रवासात. असं म्हणल्यावर बघा, काही तुम्हाला दुसरी भावना, काही चांगलं वाटतं का? थोडंसं हलकं वाटतं का? माझ्या परमात्म्यावर, माझ्या ईश्वरावर, देवावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून मी तुम्हाला माफ करते. कारण न्याय द्यायचं काम त्याचं आहे. तो न्यायाधीश आहे मोठा. मी त्याच्या साक्षीने तुम्हाला प्रेम पाठवते. आपल्या हृदयावरून थोडंसं खाली आपल्या पोटाकडे जाऊ. ओटीपोट, डावा गुडघा, गुडघा जाणवत नसेल तर हात लावा गुडघ्याला. उजवा गुडघा, दोन्ही तळपाय, पूर्ण लक्ष आपल्या श्वासांकडे घेऊन जाऊ. आन पान सती ध्यान, येणारा जाणारा श्वास बघणे. मी नीट करते की नाही ध्यान, माझं होतंय की नाही असा विचार अजिबात मनात आणू नका. श्वासावर लक्ष न्या. ध्यान सुरू झालंय. ऊर्जा प्रवाहित व्हायला सुरुवात होते. आमंत्रित करते आपल्या ध्यानासाठी ब्रह्मर्षी पितामह पत्रीजींना, महाअवतार बाबाजींना, शेगावच्या श्री गजानन महाराजांना, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना, आपले कोणतेही इष्टगुरु असतील त्यांनाही आमंत्रित करा. आपल्या कुलदेवतेला हाक मारा, या म्हणावं त्यांच्या ऊर्जेला, चेतनेला आपल्यासोबत ध्यानासाठी. पूर्ण विश्वासाने बोलवा. गणपती बाप्पांचे 10 दिवस गणपती बाप्पांना आपण बोलवू. प्रचंड ऊर्जा आहे. आमच्यासोबत ध्यानाला या. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर ठेवा. सगळ्या देवता ऊर्जेने आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. गोल्डन ॲस्ट्रल पिरॅमिड आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आलेला आहे.
ज्यातून मोठ्या प्रमाणावर वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येते. पौर्णिमेची ही जवळचे दिवस, पूर्ण फायदा घ्या या ऊर्जेचा. लक्ष आपल्या श्वासांकडे.
शेवटचा 1 मिनिट पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर ठेवा. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. ज्यांना इच्छा असेल थोडा वेळ कंटिन्यू करू शकता ध्यान. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले हात आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या डोक्यावरून, शरीरावरून फिरवा. ध्यानाची पूर्ण ऊर्जा आपल्या हातांद्वारे पूर्ण शरीरामध्ये देऊ. सगळ्यांचे मनापासून आभार. आपण सगळे ध्यानात आज आलात, ऊर्जा वाढवली. सर्व गुरुजनांचे, देवतांचे जे आपल्याबरोबर आज आहेत त्या सगळ्यांचे हृदयातून आभार मानू. आपल्या घरातल्या पाण्याला ऊर्जा द्या, संकल्प द्या, आरोग्य, पैसा, समाधान, आनंद, प्रेम यासाठी. थँक्यू सो मच. भेटू आपण उद्याच्या सत्रामध्ये.